हा व्हिडिओ होणार आहे सर्व प्रकारची कॅल्क्युलेशन्सचा. त्याच्यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्ट, मल्टिप्लिकेशन, डिवाइड, पर्सेंटेज दिलं असेल तर कसं कॅल्क्युलेशन्स, हे सर्व ह्यामध्ये कवर केलेलं आहे विथ फॉर्म्युला चेक. तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. पहिलं डेटा अंडरस्टँडिंगवरून मी हा थोडासा झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. आता इथे आहेत बिल नंबर. कुठचाही डेटा मिळाला की पहिलं हेडिंग बघायचा, प्राईस, डिस्काउंट आणि बिल आफ्टर डिस्काउंट. आणि ज्या ब्लँक जागा आहेत त्या आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत किंवा फाइंड करायचे असतील. आता इथे काय दिलं आहे तर प्राईज आहे आणि ह्या प्राईस कॉलमचे आपल्याला इथे टोटल करायचे आहे. तर आपण बघितल्याप्रमाणे पहिलं आपण टोटल कशी करायची, तर इज इक्वल टू कुठचाही फॉर्म्युला असू दे, स्टार्ट होणार इज इक्वल टू सम टॅब, त्यानंतर पहिल्या बिलावरपासून शिफ्ट दाबून ठेवायचं ते पूर्ण बिल सिलेक्ट करायचं तोपर्यंत एंटर. तसंच आता इथे डिस्काउंट कॉलमची टोटल इज इक्वल टू सम टॅब, त्यानंतर वर जायचं, फर्स्ट बिलपासून ते लास्ट बिलपर्यंत सिलेक्ट करायचं आणि एंटर. हे असं केल्यानंतर आता ह्याला डिलीट करायचं असेल, हा फॉर्म्युला आपल्याला डिलीट करून सारखी प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, तर डिलीटचं बटन असतं अप ॲरोच्या वरती, ते यूज करू शकता. त्यानंतर डिलीट करून तुम्हाला हे साधारण 5-10 वेळा तरी प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर आता आपण इथे कॅल्क्युलेट करूया बिल आफ्टर डिस्काउंट. आता प्राईस बघा किती आहे, 25,000 आणि डिस्काउंट आहे 5,000चा. मग बिल आफ्टर डिस्काउंट किती होणार, तर सिम्पल आहे, 25,000तून 5 गेले 20 राहिले पाहिजेत. तर मग हे एक्सेलमध्ये कसं करायचं, तर इज इक्वल टू 25,000 लेफ्ट ॲरो करत यायचं 25,000वर, परत मायनस, आपल्याला मायनस करायचं आहे म्हणून मायनसचं सिम्बॉल असतं बघा राईट कॉर्नरला ते, त्यानंतर मायनस दिल्यानंतर 5,000वर लेफ्ट ॲरो करत यायचं आणि एंटर. मग आता हा आपल्याला इथे फॉर्म्युला भेटतो. आता आपण असं का केलं, तर जर समजा इन फ्युचर जर समजा आपण इथनं कुठची पण अमाऊंट जर चेंज केली तर त्याप्रमाणे आपल्याला इथे आउटपुट व्हायला पाहिजे, म्हणून आपण सेल ॲड्रेस थ्रू कॅल्क्युलेशन्स केले. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर हे अशा प्रकारे सगळं मायनस करत यायचं आहे आणि नंतर हे जे बिल आफ्टर डिस्काउंट आहे त्याची टोटल इथे आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. त्यानंतर आता इथे हा दुसरा स्क्वेअर आहे. त्याच्या आधी मी एक फॉर्म्युला कसा चेक करायचा ते मी दाखवतो. आता ही जी टोटल आहे ही आपण बरोबर काढली की नाही, हे कसं करायचं, तर फंक्शन आणि F2 ह्याच्यामध्ये काय करतं, तर तुम्ही जे सिलेक्ट केलेलं आहे हे बरोबर आहे की नाही. जर समजा एखादं माझ्याकडनं बिल चुकून राहिलं असेल, म्हणजे जसं आता इथे मी मुद्दामून चुकतो, सम ह्या बिलावर जाणार आणि फंक्शन F2. आता इथे बघा क्लिअर कट दिसतं आहे फॉर्म्युला बारमध्ये तुम्ही काय काय सिलेक्ट केलं, तर C4 ते C11पर्यंत लक्षात येतं आहे. म्हणजे माझ्याकडनं 2 बिल आहेत ते मिस आऊट झाले. तर मी हा फॉर्म्युला डिलीट करणार आणि परत जसा होता तसा मी अप्लाय करणार. ठीक आहे. त्यानंतर आता इथे आहे ऑर्डर क्वांटिटी आणि इथे दिलेली आहे प्राईस. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचे बिलिंग अमाऊंट. आता इमॅजिन करा की तुम्ही 5 क्वांटिटी मागवलेत, एकाची प्राईस आहे 500, मग टोटल बिल किती होईल, तर 2,500. त्याच्यासाठी आपण काय केलं, तर मल्टिप्लिकेशनसाठी एक्सेलमध्ये यूज होतो स्टारचा. जसं तुम्ही मायनस केलंच तसंच तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इक्वल टू 5 इंटू 500 लेफ्ट ॲरो करत करत एंटर. असं सेम तुम्हाला काय करायचं आहे, तर मल्टिप्लिकेशनची सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करून खाली टोटल. त्यानंतर इथे आहे ऑर्डर क्वांटिटी आणि बिलिंग अमाऊंट आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे किंवा कॅल्क्युलेट काय करायचं आहे, तर प्राईस पर क्वांटिटी. तर ऑर्डर क्वांटिटी किती आहे 5 आणि बिलिंग किती झालं आहे, तर 2,500. म्हणजे तुम्ही इमेजिन करा की तुम्ही एक बॉक्स शर्ट्सचे मागवलेत, त्याच्यामध्ये 5 शर्ट्स आले आणि त्या बॉक्सची किंमत आहे 2,500. मग एक शर्ट्स किती रुपयाला पडला, तर तुम्ही काय करणार, तर इज इक्वल टू 2,500 डिवायडेड बाय 5 एंटर. आणि हा जो फॉर्म्युला आहे तो नंतर तुम्ही कॉपी पेस्ट नाही करायचा आहे, तर पहिलं मॅन्युअलच करत यायचं आहे, मग नंतर कॉपी पेस्ट आणि मग नंतर टोटल. त्यानंतर आता इथे बघूया आपण. तर स्टुडंट्स आहेत ABCD, त्यांना मार्क्स मिळालेले आहेत कितीपैकी, तर 600 पैकी. मग आता त्यांचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे आहेत. मग ते कसे करणार, तर इज इक्वल टू 400 डिवायडेड बाय, म्हणजे काय, ऑप्टेन मार्क्स डिवायडेड बाय आउट ऑफ मार्क्स इंटू 100.
तर इथे आपल्याला पर्सेंटेज मिळाले. सेम असेच सगळ्यांचे पर्सेंटेज करायचे आहेत. तर इथे तुम्ही पहिला फॉर्म्युला लक्षात घ्या. तर मिळालेले मार्क डिवायडेड बाय आउट ऑफ मार्क्स इंटू 100. आता इथे ह्या सिनारिओमध्ये काय दिलं आहे, तर तुम्हाला प्राईस दिली आहे, डिस्काउंट इन पर्सेंट दिला आहे आणि डिस्काउंट प्राईस काढायची आणि फायनल बिल काढायचं आहे. आता हे कसं करणार, तर प्राईस किती दिली आहे तर 30,499 आणि डिस्काउंट किती दिला आहे तर 12%चा. मग डिस्काउंटेड प्राईस कशी काढणार, तर इज इक्वल टू 30 इंटू 12% आणि फायनल बिल कसं कॅल्क्युलेट होणार, तर प्राईस मायनस डिस्काउंट इज इक्वल टू प्राईस मायनस डिस्काउंट. एंटर. असंच तुम्हाला सॉल्व करायचं आहे. पहिलं डिस्काउंट प्राईस मग फायनल बिल. नाहीतर तुम्ही डिस्काउंट जे आहेत ते कॅल्क्युलेट करत नाही यायचं आहे खाली. पहिलं डिस्काउंट फायनल बिल कुठचाही सिनारिओ असेल तो पहिला हॉरिझॉन्टली कंप्लीट करायचा आहे. मग नंतर त्याच्या खालचं प्रोडक्ट किंवा काय जर कॅल्क्युलेशन्स असतील ती घ्यायची आहेत आणि नंतर ह्यांची टोटल मारायची आहे. आता इथे बघा काय कॅल्क्युलेशन्सला दिलेलं आहे. आता इथे बघूया आपण काय कॅल्क्युलेट दिलं आहे. तर ABCD हे एम्प्लॉई झालेत आणि त्यांना मोबाईल सेलचं टार्गेट दिलं आहे 4,000चं. आता एनी सेल केलेत तर 4,350. मग आता ह्यांनी टार्गेट किती अचीव केलं पर्सेंटेजमध्ये, तर हे कसं कॅल्क्युलेट करणार, तर इज इक्वल टू त्यांनी ऑप्टेन टार्गेट डिवायडेड बाय त्याला मिळालेले जे असेल ते जसं मार्काच्या ह्याच्यात आपण जसं करतो तसंच. आता कितीचं टार्गेट होतं ते इंटू 100. एंटर. साहजिक आहे 4,000पेक्षा जास्त असल्यामुळे त्याचं 108%च असणार, कारण का 4,000ला 100 पूर्ण होतात. मग असंच तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या सर्वांचं कॅल्क्युलेशन्स करायचं आहे. आता मी ह्या समराईज करतो. ह्याच्यामध्ये आपण काय काय शिकलो, तर ॲडिशन, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिवाईड, त्यानंतर पर्सेंटेज दिलं असेल तर कसं कॅल्क्युलेट करायचं आणि पर्सेंटेजचा दुसरा एक सिनेरिओ बघितला. आणि सगळ्यामध्ये मेन काय आहे तर फॉर्म्युला चेक कधी विसरू नका. फॉर्म्युला चेकसाठी काय असतं तर फंक्शन F2 किंवा F2 ही की महत्त्वाची आहे. आणि हे सर्व नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये.